जेव्हा मिळेल तेव्हा मग पॅनलाइज केलं जाईल. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, तुम्हाला माहिती आहे. अगोदर नियम हे सांगितलेलं मुकेश आपणच की आता मात्र एक खेळाडूच ठेवलाय सर्कलच्या बाहेर. पहिला गोलंदाज भूषण धामापूरकर, ऑनस्ट्राइकला असेल सुजय माळी, तर नॉनस्ट्राइक एंडला प्रफुल्ल गायकवाड. अतिशय एक चांगला खेळाडू आहे. तर भूषण धामापूरकर यावेळी गोलंदाजीसाठी दाखल होतोय. यापुढे विनंती असेल कुठल्याही संघाचा जर खेळाडू जाऊ नका, विनंती असेल लक्ष असू द्या. जे आयोजक आहेत ते निर्णय आमच्यापर्यंत कळवतात, तेच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय. मात्र गोलंदाज भूषण धामापूरकर यावेळी दाखल झालाय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून करण्यात येते. पहिला चेंडू सुजय माळी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. किल्ले सिंधुदुर्ग चे मालक आपण पाहतोय राहुल. हॅलो. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किल्ले पुरंदर संघाचे संघ मालक सुविचार माळी यांचा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. एक एक सामना जिंकले ते दोन्ही संघ. आम्हा तुम्हा सर्वांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर हा सेमी फायनलचा सामना आहे. इथून जो संघ जिंकेल तो एका ट्रॉफीचा मानकरी होईल. मात्र यावेळचा पहिला चेंडू प्रफुल्ल गायकवाड करता थोडा गडबडला. यावेळी सुजित पाटील आणि चेंडू जाईल वन बाउंड सीमारेषा पलीकडे. चौकार. चौकार पाहायला मिळतो प्रफुल्ल गायकवाड याच्या बॅट मधून 5 धाबा धापला लागत असताना किल्ले पुरंदर प्रथमतः नाणेफेकी हारून वाट्याला आलेली फलंदाजी करतोय. किल्ले पुरंदर संघ फार चांगला संघ आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये या किल्ल्याबद्दल मी सुद्धा माहिती सांगितली होती आणि त्यानंतर जयजी भोसले असतील त्यांच्या माध्यमातून सुद्धा या किल्ले पुरंदराची माहिती तुमच्यावर पोहोचले. किल्ले सिंधुदुर्ग आपण पाहतोय यावेळी क्षेत्ररक्षण करतोय पण काय चांगला तडाखा दिलाय. प्रफुल्ल गायकवाड थांबणार नाहीये. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर. षटकार. धाबा दापला लागत असताना भूषण धामापूरकर हा गोलंदाज आता कुठेतरी मागाची गोलंदाजी करतोय. फार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक राकेशच्या माध्यमातून जिथं कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाहीये फार चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे भूषण धामापूरकर. या संघातील मी म्हणेन एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातंय. यावेळचा हाफ ट्रॅकर होता त्याला कन्वर्ट केलंय प्रफुल्ल गायकवाडनं. आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकार ठोकला या फलंदाजानं आणि धावपटा धाबा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17 धाबा. आज समाधान घरत, पिंट्या घरत आणि सुनीलजी पाटील आमच्या सोबत गुणलेखन कार्य करतात. विराज मडवी, जयश्री भोसले असतील. यावेळी मात्र दांडी गुल केली जाते. प्रफुल्ल गायकवाडला परतीचा रस्ता दाखवलाय. शेवटच्या चेंडूवर भूषण धामापूरकरला मिळतंय वैयक्तिक पहिली सफलता. यस डीजे मास्टर. मध्ये 16 धावा काढून एकदा जोरदार टाळ्या वाजवा प्रफुल्ल गायकवाडसाठी. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता फलंदाज. तेव्हा 14 चेंडू मध्ये 30 कुठल्या होत्या आणि आता 4 चेंडू मध्ये 16 कुठल्या. पहिलं षटक इथं समाप्त होतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपटा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17 धावा. क्रिकेटचं एवढं क्रेज आता वाढत गेलंय की फार दिवसा होणाऱ्या स्पर्धा सुद्धा तेवढ्याच आणि रजनी क्रिकेटच्या होणाऱ्या स्पर्धा सुद्धा तेवढ्याच. कोरोनाच्या काळामध्ये हा क्रिकेटचा खेळ कुठेतरी थांबला होता पण पुन्हा एकदा आपल्याच खेळाडूंना आपला आवडता खेळ खेळत असताना या मैदानाला पुन्हा एकदा घेऊन येतोय.
तमाम बऱ्याच महिन्यानंतर आपण भेटतोय. कोरोनाच्या काळामध्ये फार हा सर्व जग जिथे थांबलं होतं आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा थांबला होता. पण यावेळचा फटका संतोष मडवीचं स्वागत केलं जाईल का? हो, यावेळी गावकोरांच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा पार. सुजय माळीच्या बॅटमध्ये येतोय एक दमदार षटकार. तेवीस दाबा. एक लेजंड खेळाडू आहे चैतन्य मडवीने सांगितलं होतं की संतोष मडवी आमच्याकडे एक जुना ते सोनं, पण आता या जुन्या सोन्यावर षटकार ठोकलाय सुजय माळीला. या बेलचा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन. पाहता पाहता चेंडू मिळाल्या 2 धाबा. मगातपासून खेळाडूंवर बक्षीस लागली जात होती. आता मात्र मानव ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आयवा कॅश साठी ऑल इंडियाला 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. मगातपासून खेळाडूंवर बक्षीस लागली जात होती. आता मैदानाच्या बाहेर आयवा कॅश जे घेतील त्यांना 100 रुपयाचं बक्षीस मानव एंटरप्राइजेस मनोज शेठ मडवी यांच्या माध्यमातून देण्यात येतील. आपल्या गावातील आपल्या ग्रामपंचायतीमधील या प्रीमियर लीग आहे आणि त्यामध्ये आपला खूप महत्वाचा आणि मोलाचा वाटा आहे मनोज शेठ मडवी. यावेळी धापटा धाबा स्थिर आहेत, त्या म्हणजे 25 धाबा. संतोष मडवीचं षटक चांगलं पाहायला मिळतंय. पहिला चेंडू षटकार जरी आला असला तरी त्यानंतरच्या 3 चेंडूवर फक्त 2 धाबा येत आहेत. सुजय माळी ऑन स्ट्राईकला आहेत. नॉन स्ट्राईक एंडला सुनील टकले या संघाचा संघनायक. किल्ले पुरंदर संघाचे संघमालक सुविचार माळी यांनी सुनील टकले याच्यावर जबाबदारी दिलाय. पण यावेळी जयदीप पाटीलनं टिपलेला हा झेल आणि फलंदाज सुजय माळी होईल झेलबाद. सहा चेंडू मध्ये 9 धाबा काढल्यात सुजय माळीनं. गणपतजी माळी यांना विनंती असेल, गणपतजी माळी यांना विनंती केली जाते. मनोज शेठ मडवी आपली वाट पाहत आहेत, तिकडे जायचंय. जयदीप पाटीलनं टिपलेला जेल. फटाके जे वाजवतात ते थोडं दूर वाजवा, विनंती केली जाते. जे फटाके वाजवतात किल्ले सिंधुदुर्गचे जे पाठीराखे फटाके वाजवतात ते थोडे लांब वाजवा मित्रांनो. गोलंदाज संतोष मडवी. शेवटचा चेंडू. जणू काय फटाके वाजल्यानंतर आता कुठे दिवाळीला सुरुवात झालंय असं वाटायला लागलंय. सुनील टकले एवढे ऑन स्ट्राईकला आहे. मात्र संतोष मडवी एक फार जुना खेळाडू आहे. यावेळचा फटका खेळला गेलाय. लॉंग ऑन मध्ये या फटक्यावर मिळते फक्त एकेरी धाव. शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव मिळाली आणि एकेरी धाबेनिशी धापटला धावा लागले गेल्यात. 12 चेंडूचा खेळ होतोय आणि 26 धाबा धापटला लागत असताना कुठला संघ जयशिवराय ग्रुपच्या या ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा चॅम्पियन ठरेल यासाठी अजून आपल्याला वाट आणि आपली प्रतीक्षा पाहायची आहे. पण त्याकरता गत वर्षामध्ये राहुल गरत यांना याचा संघ चॅम्पियन झाला होता. पण आज किल्ले सिंधुदुर्ग संघाचा आपण पाहतोय प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि 26 धाबा धापटला लागल्या गेल्या. तोपर्यंत जाऊया डीजे पंकज यांच्याकडे. सुजित पाटील यावेळी दाखल होतोय. धापटला धाबा लागल्या गेल्या. 26 धाबा. आयवा कॅश साठी मानव एंटरप्राइजेसच्या कडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गणपतजी माळी यांना विनंती असेल, आपण मनोज शेठ मडवी आपली वाट पाहतायत, आपण तिथे जायचंय. सुजित पाटील यावेळी गोलंदाज दाखल होत आहे. समोर असेल सुनील टकले. अजून येणारे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू सुजित पाटील वर केला हल्ला
आणि चेंडू पाठवतोय सीमा रेषा पलीकडं. सुनील टकलेच्या बॅट मधून येतोय दर्जेदार देखणा षटकार. धाबा दापडला लागल्या गेल्यात. क्रिकेटचा खेळ हा असर आहे की शेवटच्या चेंडू पर्यंत आपण सांगू शकत नाही की या सामन्यामध्ये काय होईल. 32 धाबा दापडला लागल्या गेल्यात. यावेळचा हा चेंडू पंच स्तब्ध उभे आहेत. हा चेंडू चांगला पडलाय. अतिशय चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडू फेकलाय. गोलंदाज सुजित पाटीलचं कौतुक करावं लागेल. सुनील टकले समोर आहे. मी म्हणेन एक सरसेनापती म्हणून किल्ले पुरंदर संघाचा या सरसेनापतीवर पूर्णपणे जिम्मेदारी असेल. पण यावेळचा हा चेंडू पडल्यानंतर डावी एसटीच्या अगदी दूर हा चेंडू पाहायला मिळतोय. अवंतरित्या एक धाव मिळेल आणि एकेरी धावेंनिशी 33 धाबा 33 रन्स 33 धाबा दापडा लागत असताना 33 धाबा एका करंडकावर कुठला संघ दाखल होईल यासाठी फार महत्वाची हा सामना आहे. क्रिकेट मध्ये मी म्हणेन आता कुठला संघ स्वप्न पाहतोय या चस्कावर नाव कोरण्यासाठी. यावेळचा चेंडू अचूक टप्प्यावर फेकतोय सुजित पाटील. आता व्हेरिएशन चांगली करतोय. अचूक टप्प्यावर चेंडूची फेकी केली जाते. पहिला चेंडू षटकार जरी काला असला तरी त्यानंतरचे चेंडू अप्रतिम फेकले ते म्हणजे सुजित पाटीलना. बॅक टू बॅक 2 चेंडू बीट केलेत सुनील टकलेला. आपला धावा स्थिर आहेत त्या म्हणजे 33. यावेळी रिव्हर्स खेळायचा होता. चांगला कनेक्ट झालाय. सुनील टकलेच्या बॅट मधून येतोय रिव्हर्सचा टोकलेला दणदणीत चौकार. सुनील टकलेना जोपर्यंत हा सुनील टकले मैदानामध्ये आहे तोपर्यंत मी म्हणेन किल्ले पुरंदर संघाच्या आशा विजयाच्या दिशेने घोडदौड करतील. यावेळचा हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप बराच दूर फेकला होता चेंडू आणि चेंडूवर मिळेल अवंतरित्या एकेरी धाव. एकेरी धावेनिशी 38 धावा 38 रन्स 38 धावा दापडा लागत असताना अजून येणारी काही चेंडूचा खेळ बाकी असेल. सुजित पाटील चांगली गोलंदाजी करतोय पण तेवढेच चांगली मोठे फटके येत आहेत ते म्हणजे फलंदाज सुनील टकलेच्या बॅट मधून. लोअर फुल टॉस होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. शेवटचा अजून एक चेंडू 18वा चेंडू अजूनही बाकी आहे. गुणलेखकाच्या अहवालानुसार आम्ही तुमच्यापर्यंत रिपोर्टिंग करतोय. पण आज चांगलं गुणलेखन करतायत सुनीलजी पाटील आणि पिंट्या घरत. यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. अवांतर चेंडू फार फेकतोय हा गोलंदाज सुजित. जास्त प्रेरित धावा मिळाल्यात किल्ले पुरंदर या संघाला. फार ताकदवर संघ आहे. सुविचार माळी यांचा संघ आहे किल्ले पुरंदर. तर राहुल घरत यांचा संघ आहे किल्ले सिंधुदुर्ग. यावेळचा चेंडू पडल्यानंतर अचूक टप्प्यावर पाहायला मिळतोय हा चेंडू कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंचा खेळ होत असताना धावपटा धावा लागल्या गेल्यात 39. तोपर्यंत क्षणभर विश्रांती घेऊया. संधी देऊया डीजे मास्टर पंकजला. धडक धडक ढोल ताशे धडक धडक भंडारा चिडक चिडक मल्हारी धडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाईल लावली. हॅलो 18 चेंडूचा खेळ झालाय. प्रथमतः नाणेफेकी हारून फलंदाजी करत असताना किल्ले पुरंदर संघाच्या धावपटावर धावा लागल्या गेल्यात 2 बाद 39 धावा. यावेळी ऑस्ट्रेलियाला प्रशांत घरत प्रशांतजी घरत यावेळी मैदानाच्या ऑस्ट्रेलियाला असतील.
39 धावा आपल्याला लागल्या गेल्या. संतोष मडबी पुन्हा एकदा दाखल झालेत गोलंदाजीसाठी. फार चांगली गोलंदाजी केली होती. मगाशी फक्त 9 धावा खर्च केल्या होत्या. यावेळचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडा गडबडलाय, पण चांगलं पुन्हा एकदा बॅकअप दिलं जात आहे. आयुष्यामध्ये असंच आहे, आपल्याला बॅकअप देणारी माणसं जर मिळाली तर जीवन अगदी सुरळीत चालत असतं. ज्या पद्धतीने आपण म्हणत असतो की आपल्याला एखाद्याने हॉटस्पॉट दिला की अजून आनंद होत असतो. पण 40 धावा आपल्याला लागल्या गेल्यात. 40 धावा आपल्याला लागत असताना कुठला संघ पिंट्या स्वप्न पाहिल आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत अगदी जिद्दीने घेईल, यासाठी पाहूया कुठला संघ चॅम्पियन ठरेल. आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आज कुठला संघ या पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलेल हे फार महत्वाचं आहे. प्रत्यक्ष मडवी आता वाट पाहतात की आमचा संघ तर बाहेर गेला, पण अजून एक संघ आमचा आहे मैदानावर जो खेळतोय. यावेळचा चेंडू पन्नाट वेगाने फेकला होता संतोष मडवीनं आणि तेवढ्याच मी म्हणेन चांगला कनेक्ट सुद्धा केलाय. बॅटच्या रडार मध्ये येत नाही चेंडू आणि धावपळका धावा स्थिर आहे त्या म्हणजे 40. संतोष मडवीचं कौतुक करायला गेलं. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतात, 40 वर्ष ओलांडून गेलेत आणि क्रिकेटसाठी आपलं संपूर्ण आयुष्य या चिरला टेनिस क्रिकेटचा मी म्हणेन विजयाची पताका संपूर्ण रायगड जिल्हाभर या खेळाडूंना नेलंय. यावेळचा चेंडू प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, पण झेल टिपला जातोय राहुल गरेजच्या माध्यमातून आणि मोठा फलंदाज होईल सुनील टकले. झेलबाद. नऊ चेंडू मध्ये 15 धाबा करून यावेळी सुनील टकले बाद झालाय. यावेळी मुकेश मडबी दाखल होतोय मैदानामध्ये. शेवटचे या गोलंदाजीच्या माध्यमातून अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. उर्वरित मी म्हणेन 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे पूर्वार्धामधील. या प्रत्यक्षामध्ये आज कुठला संघ खेळतोय. आज आपण पाहतोय मानव इंटरप्राइजच्या स्क्वॉड मध्ये फार गर्दी जमा आहे आणि त्या गर्दीमध्ये अजून एक चेहरा स्मार्ट बॉय अगदी कैलास मडवी सर्वांचा लाडका सलमान खान तिथं पाहायला मिळतोय. यावेळचा चेंडू मैदानामध्ये काय घडलं जाईल. पंचांचा इशारा येतोय. 22 पॉइंट मिळतील या लॉंग स्टॉपच्या दिशेने. 4 धावा. चव्वेचाळीस धावा आपल्याला लागत असताना 3 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. संतोष मडवीचा हा पुढील चेंडू मुकेश मडवीसाठी रिवर्स खेळायचा होता पण कनेक्ट होत नाहीये. 24 चेंडूचा खेळ झाला आणि 24 चेंडूचा खेळ होत असताना धावा लागल्या गेल्या. 3 बाद किल्ले पुरंदर संघाच्या. माफी असावी, शेवटचा अजून एक चेंडू आहे. 23 चेंडूचा खेळ झालाय आणि 23 चेंडूचा खेळ होत असताना धावा लागल्या गेल्या. 44 धावा, 44 रन्स. पुढून मारण्याचा प्रयत्न केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक गडबडतोय. थोडा फंबल झाला. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन. पाहता पाहता या चेंडू मिळतील 2 धावा आणि आता मात्र 24 चेंडूचा खेळ संपत आणि 24 चेंडूचा खेळ संपत होत असताना धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 46 धावा, 46 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. किल्ले पुरंदर टीम. डीजे मास्टर. मुकेश मडवी या फलंदाजाला बक्षीस लागले जात आहे. प्रत्येक षटकाराकरता अतुल पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आज सकाळपासून अगदी पैशांचा पाऊस या मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
पण कुठला संघ स्वप्न घेऊन आपल्या उराशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण करेल हे पाहण्यासाठी आपण जाऊया. ज्या पद्धतीनं स्वप्न बाळगत असताना ते पूर्ण करण्यासाठी मुठभर मौलाना घेऊन स्वराज्याची निर्मिती करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा लागेल. आणि यावेळी मात्र मिड विकेटच्या डोक्यावरून फ्लॅट आलेला प्रशांत गरजच्या बॅट मधून एक देखना स्ट्रोक षटकार. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं। ओ बुलाती है, यस वो बुलाती है मगर जाने का नहीं. चांगल्या गोष्टीकडे वळत जा, चांगल्या गोष्टी आकलन करत जा, चांगले मार्गदर्शक शोधत बसा, मग तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवं ते नक्कीच मिळेल. पाहूया येणारे अजूनही 5 चेंडू आहेत, मात्र या धावपटात धाबा लागल्या गेल्यात. 52 धाबा, अर्धशतक किल्ले पुरंदर संघाचं लागतंय धावपटलावर. षटकाराच्या साह्यानं आज प्रफुल्ल गायकवाड आहे, सुनील टकले आहे, चेतन अजून आहे जांभूलपाड्याचा. पण चेतनला आज फलंदाजी करण्याची संधी मिळत नाही, कारण या संघामध्ये फार चांगली फलंदाज आहेत आणि चेतन सुद्धा तेवढाच चांगला ताकदीचा फलंदाज आहे. पण यावेळी विनाशकारी विपरीत बुद्धी नशिबाचा मिळेल पंजा. सत्तावन्न धाबा धापडला लागल्या गेल्यात. 57 धाबा धापडला लागत असताना आज सकाळपासून आमच्या सोबत सुशीलजी पाटील सुद्धा जोडले गेलेत. फार चांगलं ते अपडेट देतात आली आहे. पिंट्या करतो ज्याप्रमाणे तुम्ही देत असता अपडेट, तसेच सुशील पाटील सुद्धा अपडेट देत असतात. यावेळचा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन होईल का? आपण यावेळी दुसरी धाव घेत असताना प्रशांत घरत होतोय धावा. यावेळी दाखल होतोय नवीन फलंदाज. 58 धावात आपल्याला लागल्या गेल्यात. गोलंदाज राकेश पाटील गोलंदाजी करतोय. एक षटकार अपवाद सोडला, पुन्हा एकदा नशिबाचा एक पंजा दिलाय आणि यावेळी मात्र धावबाद परिणामी प्रशांतला सुद्धा बाद केलाय. विराज आमच्यासोबत आज जोडले जातील, मात्र उत्तरार्धामध्ये जयेशजी भोसले यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. आज मानव एंटरप्राइजेस सुद्धा स्वप्न पाहतोय की मानव सुद्धा स्वप्न पाहतोय की एखादी ट्रॉफी आपल्या घरामध्ये जावी, पण यावेळचा फटका चांगला आहे आणि चेंडू जातो यावेळी आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूवर किती धावा येतील पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे येतोय. दणदणीत विनीतच्या बॅट मधून चौकार. बासष्ट धाबा धापडला लागल्या गेल्यात. स्वप्न पाहतोय आता सध्याच्या घडीला हे संघ कुठला संघ आता जाईल, पण 62 धावा आपल्याला लागल्या गेल्यात किल्ले पुरंदरच्या. सुविचार माळी यांचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला राहुल घरत आता किल्ले सिंधुदुर्गचे मालक आहेत. रिव्हर्स अटेंड केलाय आणि प्रॉपर कनेक्ट होतोय. चेंडूवर मिळतील विनीतच्या बॅट मधून येत असलेला रिव्हर्स हा देखील चौकार. बासष्ट धाबा कुठल्या गेल्यात आणि या 4 चेंडू मध्ये 20 धावा तब्बल कुठल्यात या राकेश पाटील गोलंदाजावर. पुन्हा एकदा रिव्हर्स. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, पण त्याच्या आवाक्यामध्ये हा झेल नव्हता आणि त्या कारणासोबत चेंडू मिळतील 2 धावा. 2 धावेनिशी धापटा धावा लागल्या गेल्यात. 68 धावा, 68 रन्स.
68 धाबा. अजून शेवटचा एक चेंडू बाकी आहे. मागातपासून आपण एका शब्दाचा वारंवार उच्चार करतोय की स्वप्न आहे एखाद्या संघाचं एखादी ट्रॉफी आपल्या संघाच्या नावावर व्हावी. यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता पण बॅटला आता कनेक्ट झाला नाहीये. एकोणसत्तर धावा आपल्याला लागल्या गेल्यात आणि 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. लाईनअप मध्येच बाहेर आहे आणि लाईनअप मध्येच आतमध्ये जा हे वारंवार सांगायला नको. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. फार चांगला क्रिकेट अनुभवतोय. मगातपासून आपण एक शब्दाचा वारंवार उच्चार करतोय तो म्हणजे कुठला संघ या अंतिम ट्रॉफीवर प्रथम आणि द्वितीय ट्रॉफीवर कुठला संघ नाव करेल यासाठी आता मेहनत घेताना पाहायला मिळेल. एका बाजूला किल्ले सिंधुदुर्ग तर दुसऱ्या बाजूला किल्ले पुरंदर. प्रथमतः वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना किल्ले पुरंदर संघानं एकूण 70 धावा धावपटल्यावर लगावल्या तर 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. किल्ले सिंधुदुर्ग या संघाला 70 धावांचा पाठलाग करावाच लागेल. पण या 70 धावांचा पाठलाग करत असताना उत्तरामध्ये आपल्या सोबत आपल्या भेटीसाठी आवाज येईल एक महाराष्ट्रातील एक नामवंत समालोचक जयजी भोसले यांचा आवाज असेल 70 धावांसाठी. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करण्यासाठी जे स्वप्न पाहिलंय या संघाने ते स्वप्नांचा पाठलाग करावा लागेल. स्वप्न ती नव्हे जी तुम्हाला झोपल्यानंतर पडतात. स्वप्न ती जी तुम्हाला झोपून देत नाहीत. स्वप्न मोफतच असतात पण त्यांचा पाठलाग करताना खूप मोठी किंमत मोजावी लागते. आणि कुठलीही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाहीत. त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर हा उचलावाच लागतो. आणि या स्वप्नांचा पाठलाग करत असताना 70 धावा बनवेल की काय किल्ले सिंधुदुर्ग. मात्र या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया जयजी भोसले यांच्याकडे. डीजे मास्टर. गालावरी दिवाना मनाला करतय माझं काळी जुळतलंय तुझ्या मधी तुझ्याच माग पळतय. हॅलो. मगातपासून खेळाडू झाले ऑलराऊंडर झाले विराज. पण आता माटे अंपायर साठी बक्षीस येत आहे. मनोज शेठ मडवी मानव एंटरप्राइजचे सर्व्हिस सर्वा. प्रत्येक ऍक्शन डान्सिंग मध्ये जर दाखवली तर 200 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. साईनाथ पाटील या पंचांत करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून प्रथमतः आभार मानीन विपुलजी तुमचं की एक चांगला आवाज तुम्ही ऐकत होतात. पहिल्या सत्रामध्ये उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग 2021 पर्व 30 जय शिवराय ग्रुप यांच्या माध्यमातून आयोजित असणारा हा क्रिकेटचा रंगारंग आणि ढेकणा सोहळा पाहायला मिळतोय. तर मैदानामध्ये उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते. एका बाजूला किल्ले सिंधुदुर्ग आणि एका बाजूला आहे तो पुरंदर. या दोन संघांदरम्यानची ही लढत पाहायला मिळते. अर्थात एका बाजूला आहे तो पुरंदर अर्थातच सुविचार माळी यांचा हा संघ आणि एका बाजूला असणार आहे तो मात्र जर का आपण पाहिलं तर सिंधुदुर्ग अर्थातच राहुलजी गरत यांचा हा संघ पाहायला मिळतोय. तर आघाडीची जोडी लक्ष ठेवण्यात आलंय. इथे मात्र आपण पाहतोय 70 धाव संख्येचं 70 रनचं टार्गेट इथे ठेवण्यात आलंय आणि प्रति षटका गणित 14च्या सरासरीने या धावगतीचा पाठलाग करावा लागेल. 30 चेंडू आणि 70 धावांची या पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. 30 चेंडू आणि 70 धावा एक मोठं लक्ष आहे. परंतु या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागणार आहे. एक चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. अर्थात आघाडीला आले या दोन्ही फलंदाजांना भागीदारी रचावा लागतील. आघाडीला आलेत अर्थात चैतन्य मडवी आणि त्यांच्या साथीला
भूषण मैदानामध्ये पाहायला मिळतात. भूषण मागील मॅच मध्ये फार स्वस्तामध्ये बाद झाले होते. अर्थात मागील मॅच मध्ये आपण काय केलं, मागील मॅच मध्ये काय झालं, या साऱ्या गोष्टी विसरून पुन्हा पुढे काय वाढून ठेवलंय, या 70 धावांचा पाठलाग आपण कशा रीतीने पार करतो. कळसुबाईचं शिखर जर का गाठायचं आहे, एव्हरेस्ट सारखं शिखर जर का चढायचं आहे ना मित्रांनो, त्यासाठी टप्प्याटप्प्याने पल्ला गाठावा लागतो. इथे हा पल्ला कशा रीतीने गाठणार, काय घडणार, काय बिघडणार. पहिलं षटक घेऊन सुनील टकले याच्या हाती चेंडू सोपवण्यात आलाय, सुपूर्द करण्यात आलाय. पहिला षटक घेऊन तो सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ऑन द विकेटने क्षेत्ररक्षणाची सजावट. जसं एखादी छत्री उघडली ना, पावसाळ्यामध्ये एखादी छत्री आपण रंगीबेरंगी उघडतो आणि जसं क्षेत्ररक्षण त्या रीतीचं पाहायला मिळतंय. पहा, शॉट फाईन लेग, फ्लाय स्लिप तैनात करण्यात आली, गली आहे, पॉइंट आहे, एक्स्ट्रा कव्हर तैनात करण्यात आलाय. मिड ऑफ मिड ऑन 38 सर्कल मध्ये गोलंदाज सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू येतोय निर्धाव स्वरूपाचा. एक क्षेत्ररक्षक ऑन साइडला, डीप लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला 38 सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईन वरती. येस, आपण पारितोषिकांबद्दल चर्चा करत होतो. क्रिकेटमध्ये एक वेगळ्या रीतीचं आणि वेगळ्या धाटणीचं क्रिकेट जर का हवं ना, तर निश्चितच 2006 पासून जिथे 2007 पासून जिथे चेअर्स गर्ल्स आल्या, जिथे IPL आलं, क्रिकेट बदललं. हा चेंडू पुन्हा एकदा तेच तर्रार. इथे मात्र काय घडलं जात आहे, 1 2 3 टेकन घेतलाय, परंतु यस, गोटे अंपायर नंबर 2 इथे नॉट आउट घोषित केला जातोय. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला साईनाथ पाटील माट्या या नावाने संबोधलं जातं. गावठाणचे आहेत मूळचे, परंतु जे काही निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतील, हे क्रिकेटमध्ये बदल आलाय. आणि खऱ्या अर्थानं जर का आज विचार केला ना, तर क्रिकेटला एक ग्लॅमर रोमांचक क्रिकेट बनवायचा असेल तर असं काहीतरी करायला हवं. ऑन साइडला केलेला हा फटका, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक धाव जरुरी येते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती एक खातं इथे खुललं जात आहे 1 ने. जिथे आघाडीला आलेला चैतन्य मडवी 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. 27 बॉल अजून इथून शेष आहेत. 69 धाव संख्येची गरज आहे. 70 चेंडू 70 धाव संख्येचा पाठलाग करत असताना जिथे मात्र आपण पाहतोय एक चांगल्या रीतीची सुरुवात व्हायला हवी. थोडीशी घाई करा, अजूनही 2 मॅचेस आहेत. लक्षात घ्या, अजूनही 2 मॅच आपल्याला खेळवायच्या आहेत. आणि आयोजकांनी असंही म्हटलंय की 8 ओव्हरची ही फायनल आपण खेळू शकू, जास्त वेळ मिळाला तर. 4:22 झाल्या, थोडीशी घाई करा. हा चेंडू चेंज ऑफ पेस केला, बॅटचा टोला लागलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. याला म्हणतात सेन्स ऑफ ह्युमर्स. अर्थात तुम्हाला ठाऊक आहे फलंदाज फिरलाय, तो मोठा फटका खेळणार आहे मागे. शॉर्ट स्क्वेअर लेगला होता पंचांच्या अगदी शेजारी. चेंडू जसा खेळण्यासाठी क्षेत्ररक्षक फलंदाज फिरला, तसा तो चेंडूच्या दिशेने झेपावला. एक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 2. पहिलं षटक प्रगतीपथावर. हा चेंडू खोलवा टप्प्याचा, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणावरती. जिथे चेंडू टाकतोय तिथे हे जाळं रचलं गेलंय. आणि या जाळ्यानुसार ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की एक सापळा रचावा, त्या पद्धतीने हे सापळा रचला गेलाय. आणि तशा रीतीची गोलंदाजी ही केली जाते. महत्वाची बाब ही आहे. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा सज्ज होणार या षटकाच्या दरम्यान. पुढील चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. या षटकाच्या दरम्यान एक कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळाली. या षटकामध्ये एखाद्या मारवाड्याप्रमाणे या गोलंदाजाने गोलंदाजी केली आहे. केवळ 2 धावा खर्च केल्यात. पहिलं षटक इथे संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अंती जिथे सिंधुदुर्ग संघ 70 धावांचा पाठलाग करतोय, केवळ 2 धावा धावफलकावरती आहेत. एक छोटी विश्रांती घेऊया, डीजेकडे जाऊया, एक छोटासा डीजे ब्रेक. पहिल्या षटकामध्ये आल्यात ते केवळ 2 धावा. अर्थात एक असा खेळाडू 2 एप्रिलला ज्याचा जन्मदिवस 2 एप्रिल 1969 ला, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात करण्याआधी नारळाच्या झाडापासून ज्याने बॅट बनवली आणि त्याचा क्रिकेट खेळू लागला, कॅरेबियन मुलकाचा ब्रायन चार्ल्स लारा, याची देखील आठवण होते. 2 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. विनीत याच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. विनीत याचा सेन्स ऑफ ह्युमर बद्दल मी म्हणालो होतो. मागील चेंडूवरती त्याने मात्र काय केलं होतं, जिथे मात्र स्क्वेअर लेगला केलेला हा फटका, त्यावरती तोने खऱ्या अर्थाने एक चांगल्या पद्धतीचा सेन्स ऑफ ह्युमर दाखवलं होतं. आणि फलंदाजी ही चांगली केली होती. 4 चेंडू मध्ये त्याने बनवल्या होत्या त्या
11 धावा असा तडाखा त्याचा पाहायला मिळाला होता. एक विस्फोटक फलंदाज आहे. आय थिंक सो 3 डायमेन्शन प्लेअर आपण त्याला संबोधूया, जिथे तो गोलंदाजीही करतोय, फलंदाजीही करतोय, क्षेत्ररक्षणही चांगल्या रीतीचं करतोय आणि संघासाठी हिताचं काम करतोय. फटका चांगला आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच करण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय. पहिली मोठी सफलता खेळाडू भूषण. बॅक टू द पॅव्हेलियन. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चेतनजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे विनीत साठी खास करून. जर का त्याने हॅट्रिक इथे घेतली तर हॅट्रिक घेईल का हा गोलंदाज? पहिला गोलंदाज ठरेल का या स्पर्धेतला? तो हॅट्रिक संपादन करेल का हे देखील पाहणं तितकंच तत्पर्याचं. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये जरूर आहे. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. चौकार. एक चांगला फटका. व्ही क्षेत्रामध्ये खेळणारा हा फलंदाज अर्थात संघाचा कर्णधार चैतन्य मडवी एक चांगली फटकेबाजी करतोय. हाही एक चांगला खेळाडू देखील आहे. स्वतः एक गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सकाळपासून आम्ही त्याला पाहिलं आणि तदनंतर सध्या त्याने बॅट हातात घेतली आहे. त्याची बॅट बोलू लागली आहे. चौकारांची भाषा. 4 धाव संख्येच्या मदतीने संघाची धाव संख्या 6. धावफलकावरती धावा आहेत त्या 6. डान्सिंग डाऊन विकेट. स्टेट डाऊन टू ग्राउंड. ओव्हर द बॉलर हेड. चेंडूला सरळ ढालले. छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. सामन्यामधला वेलकम 6 फॉर बॅटिंग साइड. मच निडेड 6 जरूर म्हणता येईल. चैतन्य मडवीच्या बॅट मधून आलाय. त्याने एक षटकारचा देखील ठोकला, एक चौकार देखील ठोकलाय आणि जी काय फटकेबाजी करतोय. मी विनंती करेन चेंडू जर का त्या भेटत नसेल तर या मॅचला सुरुवात करूया आपण. वेळ फार जातो. दुसरा बॉल घेऊन मॅचला सुरुवात करा. हरकत नाहीये. मॅचला सुरुवात पुन्हा एकदा होईल कारण की आपल्याकडे वेळ फार महत्वाचा आहे. चेंडू उपलब्ध करून देण्यात आलाय मैदानाच्या आतमध्ये जिथे आपण पाहतोय चैतन्य मडवीच्या बॅट मधून येणारा हा षटकार काही अंशी चेंडू गहाळ देखील होताना पाहायला मिळाला. जो काय त्याने फटका खेचला कुठे ना कुठेतरी मला आठवण झाली जिथे मात्र आपण पाहतोय ना की अकुटप्प्याच्या चेंडूवरती सचिन रमेश तेंडुलकरने अँडी कॅडिक या गोलंदाजावरती लगावलेला षटकार जो होता ना चेंडू मिळाला नव्हता आणि चैतन्य मडवीच्या बॅट मधून निघणारा हा जो फटका आहे तो काही अंशी पुढील वर्षापर्यंत चेंडू मिळेल की नाही हाही एक संभ्रम आहे. मैदानामध्ये आपण पाहतोय संघाच्या धावसंख्या धावफलकावरती आहे 12. पाठलाग करायचा 69 धावसंख्येचा. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झालाय तो विनीत. त्याच्यावरती 70 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. खऱ्या अर्थानं हिंदीमध्ये असं म्हणतात की लालच एक बुरी बला होतीये. पारितोषिक लगावण्यात आलं आणि तदनंतर त्याच्यावरती पडले प्रहार. इथे पंचांकडे अपील. खेळाडू इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद घोषित करण्यात आलाय. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न भर. डीजे शुभम मुंबई. अन पदार गेला न भर.
काय दर्जेदार क्षेत्ररक्षण, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करणं आणि तदनंतर यष्ट्यांवरती थ्रो करणं, अर्थात आपण विरुद्ध दिशेने उलट्या दिशेने फिरणं, तदनंतर हा संपूर्ण कामकाज करणं फार सोप्याचं नाहीये मित्रांनो. जिथे आपण पाहतो ना, या डोळ्यांनी पाहणं सोपं आहे, बोलणं सोपं आहे, परंतु मैदानामध्ये करणं फार अवघड आहे. हे संपूर्ण गोष्टी साधल्यात केल्यात म्हणता येईल. ते गोलंदाज विनीतने एक चांगली कामगिरी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. गोलंदाज सज्ज होणार. पुनश्च एकदा लोअर फुल टॉस चेंडूला ढाळलंय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. बॅक टू बॅक चालू आहे फटकेबाजी. आतिशी खेळ चैतन्य मडवीचा चौकार. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु, अमेरिकेचे बॉस्टन विद्यापीठ जर का तुम्ही पाहिलं ना, तर शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा धडा तिथे आजही शिकवला जातो. मग आदर्श राजा कसा असावा हा धडा देखील आपण पाकिस्तानमध्ये शिकवला जातो, हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि आज छत्रपती शिवाजी रायांचं हे गीत येत आहे, हेही तितकंच महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वळूया, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा विनीत सज्ज होणार. धावसंख्या आहे ती 16 धावा धावफलकावर असताना हा चेंडू बाहेरच्या दिशेने निघतोय. गरकन गिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, चेंडू येतोय निर्धाव, षटक संपुष्टात येते. दुसरं एंड ऑफ दी सेकंड ओव्हर, 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज आहे. एक डीजे ब्रेक घेऊया, एक मधुर संगीत ऐकूया. सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे, चौकामध्ये छत्रपती महाराजांचा थँक्यू. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येची गरज आहे. चला घाई करा सुनील, मी विनंती करतोय. सुनील अँड कंपनी चला घाई करा. आजचा दिवस जर का आपण पाहिलं ना, सध्याच्या घडीला हे गीत फार चर्चेचा विषय ठरलाय. लॉकडाऊनचा विषय जर का विचार केला तर राजू पाटील यांचं गीत होतं. मग सुनील अण्णा शेळके दादा हे एक गीत होतं, जिथे 2 आमदारांची गीतं आली आणि फार फेमस झाली. परंतु सध्याच्या घडीला हे गीत फार चर्चेचं आहे. जिथे बाला हे गीत ही फार चर्चेचं राहिलं होतं. डीजे मास्टरला आपण जरा जास्तीत जास्त लक्ष वेधूया त्याच्याकडे, कारण की ज्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केलंय आणि कौतुक करायला पाहिजे आजच्या दिवसामध्ये. पंकज डीजे अर्थात पंकज माळी यांचा हा डीजे संपूर्ण साऊंड. आणि आमच्याकडे ऑर्डर घेतल्या जातात हळदीच्याही, हळदी येत आहेत. ऍडव्हर्टाईज ही करूया आपण पंकज डीजेची. मैदानाच्या आतमध्ये होळूया, जिथे गोलंदाजीमध्ये तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होणार. अर्थात रोहित पाटील याला प्राचार्य करण्यात आलंय. रोहितच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. या षटकामध्ये अर्थात येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 54 धावा बनवायच्या आहेत. इथून जर का आपण पाहिलं ना, तर प्रति षटका गणित बनवा लागणारा आस्किंग रन रेट 18चा पाहायला मिळतोय. प्रति षटकाच्या दरम्यान 18 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. चला घाई करा, विनंती करतोय. प्रफुल्ल आहे आय थिंक मागील मॅचचा हिरो, थोडीशी घाई करा विनंती करेन. गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, जिथे मात्र काय घडलं जातंय, अशा रीतीची गरज होती का? स्ट्राईक चेंज झाली आहे. पहा, यष्टीरक्षकाला हे विचार करणं गरजेचं आहे. चैतन्य यस बाईकच्या रूपाने ही धाव येते. चैतन्य अफलातून खेळ करतोय. स्ट्राईक चेंज झाली, आता तो स्ट्राईक एंड वरती आलाय. आणि जर का ह्या चेंडूवरती धावा आल्या तर गोलंदाज वारंवार यष्टीरक्षकाकडे पाहेल आणि आरोळ्या म्हणेल. मैदानाच्या आतमध्ये पाहूया, जिथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक चेंज झाली आणि त्याचा फायदा कितपत उचलला जाईल. संघाची धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 17. वेळेचं महत्व कशा रीतीने असतं मित्रांनो, ज्याची 1 मिनिटासाठी ट्रेन चुकली आहे ना, त्याला विचारा वेळेचं महत्व काय आहे. ज्याचं 1 मार्काने आणि वेळेने उशिराने पोचला म्हणून वर्ष खराब झालं, त्या विद्यार्थ्याला विचारा. हा फाटका पहा, सजवलाय, नटवलाय, चेंडूला धाडलंय, लॉंग लेग सीमारेषा बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
जे फटाके वाजतात ना कुठे ना कुठे सुविचार माळी यांच्या जीवाला धगधग होणारे आहेत. येणारा षटकार जो आहे ना तो सुविचार माळी आहे ना विचार करणारा आहे. मैदानामध्ये तो षटकार संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहिली तर 23 आहे. 70 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. लोअर फुलटोज आहे ऑन साइडला केले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. अधिक वेगाने चेंडूवरती येतोय. विनीत पाहायला मिळाला त्या ठिकाणावरती एक चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक. आज जर का तुम्ही पाहिलं ना आज आपण आहोत चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये आणि चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतने जर का अशा रीतीचे खेळाडू दिले ना संघाला तर तितकीशी महत्वाची बाब ठरेल. ज्या पद्धतीने विनीत एक खेळाडू तयार होतोय. प्रीमियर लीग याच्यासाठीच होतात. प्रीमियर लीग याच्यासाठीच बनवाव्या लागतात. प्रीमियर लीग याच्यासाठीच खेळवाव्या लागतात. गोलंदाज सज्ज होतोय. रोहितचा हा चेंडू हवेमध्ये आहे. एलिव्हेशन कमी मिळालंय. झेल इथे टिपला गेलाय. खेळाडू क्रमांक दुसरा तिसरा खेळाडू बाद. जय भवानी. चौदा चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 46 धावसंख्येची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संतोष मडवी. शिवरायांबद्दल म्हणत होतो मी काहीशा गोष्टी सांगून राहून गेल्यात. जिथे 7-12 कोणी आणला, जिथे मात्र वेतन पद्धत कोणी आणली आणि आरमार अर्थात महाभारतातलं सर्वात मोठं आरमार कोणी मांडलं ना ते आहे ते शिवराय. छत्रपती शिवरायांनी. मग स्त्रीभूषण हत्या थांबवल्या. जिथे मात्र कदापिही तुम्हाला सर्वाधिक मोठी गोष्ट सांगेन मित्रांनो. हा फटका इथे स्विच हिट केला. रिव्हर्स स्वीप. चेंडू सरळ बाहेर थेट सीमारेषेच्या बाहेर. अफलातून बुलंदी. पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला षटकार. उपाधी देऊया चैतन्य मडवीला. शेलार मामांची आठवण झाली. जे काही गीत झालंय शेलार मामांची उपाधी द्यायला हवी. कारण की एक हाती किल्ला तो लढवतोय. एक मात्र असा मावळा आहे ना जो मैदानामध्ये 2 हात करताना पाहायला मिळतोय. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाचा. नेक्स्ट मॅच या टॉस साठी विनंती असेल किल्ले शिवनेरी आणि किल्ले हा चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. दंडन करत कार्पेटच्या साह्याने चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लेग बाईकचा येणारा हा चौकार. नंतर शिवनेरी संघाचा संघनायक या नाणेफेकी करण्यासाठी संपर्क साधावा. 34 34 रन्स ऑन बोर्ड आहेत. 70 धावांचा पाठलाग. 34 धावा धावफलकावर. अर्थात बनवायच्या 40. येणारे चेंडू असतील ते तुमच्याकडे 12 चेंडू मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू 40 धावा. 40 धावा 12 चेंडू. एका बाजूला सिंधुदुर्ग आणि एका बाजूला आहे तो 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. माफी करा 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज आहे. सिंधुदुर्ग आणि पुरंदर या 2 संघांदरम्यानची ही लढत. पुरंदराची अथांगता आणि सिंधुदुर्गाची जी काही वैभवता आपण पाहिली परंतु ती वैभवता आता मात्र दाखवताना पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग असा किल्ला मित्रांनो जो पाण्यामध्ये आहे. तटबंदी फार अतूट आहे आणि आज मात्र आपण पाहिला ना तर ही तटबंदी कोण फोडणार. एक तटबंदीच्या अगदी दरवाजावरती कोण उभा आहे तर त्याचं नाव आहे चैतन्य. आणि त्याला कसं फोडणार. जर का आपण ज्यावेळी पाण्यामध्ये असणाऱ्या किल्ल्यांचा विचार केला. टॉस केला जातो नाणेफेकीचा कॉल आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तर आपण पाहतो यावेळी नाणेफेकी केली जाते. दोन्ही संघ लाईव्ह मधला पहिला डाव असा असेल जो प्रयास पाटील आणि अजिंक्य पाटील एकमेकांसमोर असतील तर नक्कीच नाणेफेकीचा कॉल. यस प्रयास पाटील जिंकलाय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सामना चालू असल्या कारण आम्ही थांबतोय परंतु आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवा अशी आपण विनंती करतोय. O2 जयेश भोसले सर.
मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 चेंडू 40 धावसंख्येची गरज आहे. प्रति षटका गणिक 20 धावसंख्ये 36 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 36 धावा. 12 चेंडू 36 धावा अर्थात 18 धावा प्रत्येक षटका मागे बनवायच्या आहेत. प्रति षटका गणिक 18 धावसंख्येची गरज आहे. एक छोट्या खाणीचा खेळाडू अर्थात स्मॉल बॉगेट आता डायनामँड संतोष ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. अधिक वेगाने चेंडूवरती धावत आला. चेंडूने दिशा बदलली. कारण होतं हवेचा हा ओघ. इथे मात्र धावा इथे हवा इथे हेलकावे खाते आहे. चेंडूला घेऊन जाते यष्टीरक्षकापासून दूर. संघाची धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती आहेत त्या 35. विजयासाठी अजून 35 धावसंख्येची गरज आहे. 35 रिक्वायर्ड फ्रॉम 11 फ्रॉम 35. 11 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 35 धावा. ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे पहा. प्रत्येक प्रेक्षक वर्ग इथे खऱ्या अर्थानं सुविचार माळी संपूर्ण वर्षभर ज्यांनी विचार केला, संघ मांडला आणि आता मात्र इथून तिथून उडवा बशा काढाव्या लागतात. हा फटका एक देखणा दर्जेदार बुलंदी स्टाइलिश कॉपी बुक स्टाईल सोक षटकार. चैतन्य मडवी ऑन फायर. शिवराज्यात चैतन्य मडवीचा पुन्हा एकदा एबी डिव्हिलियर्सनी पाहिला ना तर तो बोट डाटा खाली चावेल. कृष्णा सातपुतेने जर का पाहिला तर तो याच्याशी फोटो काढायला येईल. ज्या पद्धतीने फटका खेचलाय. 14 चेंडू त्याने फेस केले. 34 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. येणारे 10 चेंडू विजयासाठी बनवायचे आहेत त्या 29 धावा. 10 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज. हिंदीमध्ये म्हणतात की दातो चले चने चबवाने पडेंगे. आणि तसंच काहीतरी घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 70 धावांचा पाठलाग चालू आहे. हा चेंडू अधिक वेगाने पॅडवरती ब्रश झालाय. काय घडतंय मैदानामध्ये? चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा शेष आहे. इट इज अ लेग बाईस. लेग बाईच्या स्वरूपामधून येते एकेरी धाव. संघाची धावसंख्या 42 धावा धाव फलकावरती आहेत. 9 चेंडू आणि विजयासाठी 28 धावसंख्येची गरज. 9 गेंदे शेष आहे. 28 रनों की जरूरत. 9 चेंडू 28 धावा. काय घडेल या मॅच मध्ये? एका बाजूला स्वतः या संघाचे मालक अर्थातच आपण पाहिलं ना तर पुरंदर संघ मैदानामध्ये खेळतोय. सुविचार माळी यांचा संघ. हा चेंडू मात्र इथे काय घडलं जात आहे? प्रत्येक इच अँड एव्हरी बॉल, इच अँड एव्हरी डिलिव्हरी पंच आमच्याकडे वळतात. लेग बाईस 22च्या स्वरूपामधून येणाऱ्या या धावा. एका बाजूला आहे सिंधुदुर्ग संघ. राहुलजी गरत यांचा हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज. राहुलजी गरत यांचा हा संघ एका बाजूला आहे. हा फटका फासला. यष्टीरक्षकाचा वेग घेतो. एक मोठी मासी जायला. प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे सेलिब्रेशन करेल. कारण आहे, औचित्य आहे. चैतन्य मडवी बाद. या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होणं गरजेचं आहे मित्रांनो. अफलातून खेळी. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी मैदानामधून बाहेर आलाय. जिथे त्याने चेंडू फेस केले होते 16-34 धावांची खेळी केली. आता मात्र विजयासाठी 7 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. माझ्यासोबत माझ्या साथीला ज्यांनी अनेक वेळेला आपण पाहिलं ना शिवरायांवरती अनेक वेळेला प्रेम करताना पाहायला मिळाले आणि एक उत्कृष्ट अपडेटर संपूर्ण रायगडभर ज्यांची ओळख पाहायला मिळाली. पिंट्या करत माझ्यासोबत आहेत. जे मात्र भवानीची तलवारीची आठवण झाली. आज शिवरायांची ती तलवार मित्रांनो आहे, परंतु आपल्या एका चुकीमुळे ती तलवार भारतामध्ये येऊ शकत नाहीये. सांगेन जरूर. हा चेंडू इथे मात्र चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलाय. पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. येणारे 6 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 6 गेंदे 27 रन. 6 चेंडू 27 धावा. आपण पाहतोय चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत आयोजित असणारी ही प्रीमियर लीग.
शिवरायांच्या तलवारीचा इतिहास. आज ती तलवार पाहण्यासाठी इंग्लंड गाठावं लागतंय. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पहिला चेंडू आला निर्धाव. प्रत्येक चेंडू ना सुविचार माळी यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य घेऊन येणार आहे, कारण संघ दाखल होणार आहे अंतिम फेरीमध्ये, जिथे प्रत्येक बॉल येतोय डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रशांत घरत गोलंदाजी मागवरती दाखल झालाय. गोलंदाज सज्ज राईट मोर द विकेटने. हा चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. तलवारीचा विशेष चालू होता. तलवारीच्या इतिहासाबद्दल आपण म्हणत होतो. खऱ्या अर्थानं अशी तलवार जी संपूर्ण इतिहासामध्ये कोणत्याच राजाकडे नव्हती, अशी तलवार जी मात्र आपण पाहिली ना तर उचलण्यासाठी दमखम हवाय, अशी शिवरायांची तलवार आज मात्र अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये जरूर आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला नडते, ती मात्र शिवरायांना ती तलवार देवीने दिली होती असं आपण इतिहासामध्ये लिहून ठेवलंय. कुठेही इतिहासामध्ये असं नमूद नाहीये की ती स्वतः छत्रपती शिवरायांची तलवार होती. आजही आपण ती मागण्यासाठी संपूर्ण भारत सरकार जाते जरूर, परंतु ती देण्यासाठी इंग्लंड सरकार त्यांच्याकडे आपल्याकडे मागणारे पुरावे हे आपण पुरेसे देऊ शकत नाहीये. एक गीत तुम्ही पाहता, त्याच्यामध्ये शिवरायांना ती तलवार बहार केली जाते. हा चेंडू उजव्या यष्टीवरती होता, ज्याला पॉइंट क्षेत्रामध्ये खेळ आहे. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू. 2 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज आहे. 2 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. मैदानामध्ये रंगणारा हा क्रिकेटचा रंगारंग सोहळा, क्रिकेटचा महाकुंभ मेळा. पुढील मॅच थोड्याच वेळामध्ये तुम्ही पाहणार. एका बाजूला प्रतापगड आहे आणि शिवनेरी. हा सामना इथे संपतोय की काय? ठोकलाय चौकार. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. काहीशी औपचारिकता पराभवाच्या गर्द छायेमध्ये पाहायला मिळतोय तो सिंहगड संघ. जय सर, जरी औपचारिकता बाकी असली तरी देखील संतोष मडवीसाठी बक्षीस लागलाय. जर संतोष मडवीने रिव्हर्स स्वीप मध्ये षटकार खेचला तर संदेश घरत चिरले याचकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. 1000 रुपयाचा क्रॅश प्राइज आहे. मी म्हणेन काहीसा वार्तालाप करायला हवा गोलंदाजाशीही. अर्ध हा चेंडू फाईन लेग बाउंड्री मधून निघून जातोय आणि इथे मात्र चौकार आलाय. बॅक टू बॅक 3 चेंडू व 3 चौकार. इथे आभार मानेन, कौतुक करेन या सिंधुदुर्ग संघाचं. एक चांगलं क्रिकेट तुम्ही खेळलात. विशेषतः कौतुक करेन ते चैतन्य मडवीचं. एक बहारदार खेळ त्याने केली. 15 धावेने एक मोठा विजय नोंदवला जातोय. अर्थातच इथे जिंकतोय तो किल्ले पुरंदर संघ. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन. पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. पुढील मॅच